पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोने खरेदी आणि इंधन वापराबाबतच्या आवाहनानंतर सोलापुरातील सराफ व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। व्यापाऱ्यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील भाषणात नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि सोलर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे आवाहन केल्यानंतर सोलापुरातील सराफ व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। सोलापुरातील सराफ व्यापारी महेश धाराशिवकर यांनी मोदींच्या वक्तव्यावर टीका करत, वर्षभर सोने खरेदी करू नका म्हणाल तर सराफ व्यावसायिकांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला। मोदीजींनी सोनच सांगितलं नाही तर पेट्रोल सुद्धा वापरू नका म्हणून सांगितलंय। 4 राज्यात शेकडो उड्डाणं करून, शेकडो रॅल्या करून पेट्रोल डिझेलचा चुराडा केल्यानंतर हे सोन्यावर आलेत। ही पश्चात बुद्धी झालेली आहे मोदी साहेबांना। अहो, ज्या व्यवसायावर करोडो लोक जगतात, ज्या व्यवसायावर करोडो लोकांचा विश्वास आहे, जे आपल्या सोनाराकडे पिढ्यानपिढ्या दागिने घडवतात, अशा व्यवसायावर तुम्ही आमच्या घाला घालत आहेत। जवळपास 1.5-2 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत। सराफांनी जर सोनं नाही विकलं तर त्यांच्या लेकराबाळांनी खायचं काय, त्यांनी घेतलेल्या कर्जाचं करायचं काय, त्याचं व्याज कोण भरणार, त्याच्या नोकराची पगार कोण देणार आणि नोकराला काढल्यावर नोकरानं काय उद्योग करायचा, याचं कसलंही मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलं नाही। मोदी साहेब, तुम्ही हिंदू धर्माचा फार पुरस्कार करता, परंतु गळ्यात अर्धा ग्रॅम असू दे किंवा 1 ग्रॅम असू दे, त्याची वाटी मणी मंगळसूत्र घातल्याशिवाय आपल्या हिंदू लोकांचा संसार सुरू होत नाही। अशा हिंदू धर्माच्या पवित्र मंगळसूत्रावर देखील तुम्ही घाला घातलात। तसं तर तुम्हाला मंगळसूत्राची काय किंमत आहे हे माहीत नाही, हे सगळ्या देशाला पण माहीत आहे। त्यामुळं आमची जी काय उपजीविका आम्ही कष्ट करून खातो, आम्ही कुणाच्या चोऱ्या करत नाही, आज हॉलमार्किंगचे दागिन्याशिवाय आम्ही धंदा करत नाही। असं असताना प्रामाणिकपणे सचोटीने व्यवसाय करणाऱ्या तुम्ही सोनं विकताना पण पैसे घेता आणि मोडताना पण 3% GST घेता। एवढा महसूल कुठल्याही व्यवसायातनं मिळत नाही, कारण जिथं सोनं विक्री केली जाते तिथं जेव्हा खरेदी केलं तेव्हा 3% म्हणजे डबल मिळते गव्हर्नमेंटला। असं असताना तुम्ही करोडो लोकांच्या पोटावर पाय द्यायला निघालेला आहात। हा पश्चात बुद्धी आहे आणि हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे। हिंदू संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व असून विवाहासारख्या धार्मिक विधींमध्ये मंगळसूत्र आवश्यक मानले जाते असेही त्यांनी सांगितले। निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होतो आणि आता सामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल वापर कमी करण्याचे आवाहन केले जात आहे अशी टीकाही त्यांनी केली। मोदी हिंदुत्वाचा पुरस्कार करतात, मग हिंदू संस्कृतीतील सोन्याचे महत्त्व त्यांना माहीत नाही का असा प्रश्नही सराफ व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला। देशाचे पंतप्रधान जर अशी डोकं फिरल्यासारखी भाषा जर वापरत असतील तर आमचे कारागीर लोकांची उपासमारी करून उद्या आत्महत्या केल्याशिवाय आमचे राहणार नाही। कारण आम्हाला उपजीविका नसल्याशिवाय आम्ही काम गिराकाने जर सोनं नाही खरेदी केले तर आम्ही काम करायचं काय, मग आमच्या बायका लेकरं सांभाळायचे कसे व बँकेचे कर्ज भरायचं कसं? का मोदी साहेबांनी आम्हाला काय कुठलं अनुदान देणार आहेत का? मग त्याचीही पूर्तता करून मग देशावरती ते सांगायचं की सोनं खरेदी करू नका किंवा डिझेल पेट्रोल वगैरे वापरू नका, कमी वापरा म्हणून सांगावे। कारण आम्ही कारागीर लोक काय करायचं?